गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या आध्यात्मिक गुरूंना समर्पित असतो. महर्षी वेदव्यास यांच्याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. असे मानले जाते की याच दिवशी वेदव्यासांनी आपल्या शिष्यांना भगवत पुराणाचे ज्ञान दिले. शिवाय व्यासांचा जन्मसुद्धा याच दिवशी झाला, म्हणून गुरुपौर्णिमेचा दिवस हा व्यास पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखला जातो. गुरुपौर्णिमा ही एक परंपरा आहे जी सर्व आध्यात्मिक आणि शैक्षणिक गुरूंना समर्पित आहे. हे गुरु कर्मयोगावर आधारित त्यांचे ज्ञान शिष्यांना देतात. गुरुपौर्णिमा ही भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मामध्ये साजरी होते. त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमेचा दिवस हा आषाढ पौर्णिमेला येत असतो. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आषाढ महिन्याची जी पौर्णिमा आहे तर ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी गुरूंची उपासना केली जाते, त्यांचा आशीर्वाद मिळवला जातो. हिंदू धर्मामध्ये गुरुला देवापेक्षा वरचा दर्जा देण्यात आलेला आहे. गुरूंचा आदर केला जातो. त्याचप्रमाणे हा दिवस गुरु आणि शिष्य यांच्यातील श्रद्धा आणि उपासनेचा दिवस मानला जातो. या दिवशी गुरूंचे पाय धुवून आशीर्वाद घ्यावा आणि चरणांची पूजा करावी. यासोबतच गुरुच्या मंत्राचा जप करावा. ज्यांना गुरु नाही ते गुरुच्या चरणाची पूजा करू शकतात आणि गुरुमंत्रही घेऊ शकतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही वस्तू या खरेदी करून घरी आणल्या तर आपल्याला गुरूंचा आशीर्वाद लाभतो. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील काही समस्या असतील तर त्या सुद्धा नष्ट होत असतात. कोणकोणत्या वस्तू आपण या दिवशी खरेदी करून घरी आणू शकतो? जर आपल्याकडे स्वामींची मूर्ती नसेल किंवा दत्तगुरूंची मूर्ती नसेल आणि जर आपली इच्छा असेल की आपण स्वामी समर्थांची पूजा करावी, दत्तगुरूंची पूजा करावी, तर गुरुपौर्णिमेसारखा दुसरा कोणताही शुभमुहूर्त नाही की या दिवशी तुम्ही स्वामी समर्थांची मूर्ती किंवा दत्तगुरूंची मूर्ती घरी आणू शकता. मूर्ती जर आपल्या घरामध्ये असेल तर त्या मूर्तीला दररोज स्नान घालायचे आहे, प्रत्येक गुरुवारी अभिषेक करायचा आहे. आणि जर ह्या गोष्टी आपल्याला करणे शक्य होणार नसेल तर आपण मूर्तीऐवजी स्वामी समर्थांचा फोटो किंवा दत्तगुरूंचा फोटो सुद्धा खरेदी करून या दिवशी घरी आणू शकतो. आणि या दिवशी आपण आपल्या घरामध्ये फोटोची किंवा मूर्तीची स्थापना करू शकतो. यानंतर आहे ते म्हणजे स्वामींना प्रिय असे हिना अत्तर. स्वामींना अतिशय प्रिय आहे हिना अत्तर, जे आपण मूर्तीला स्नान घातल्यानंतर त्या मूर्तीला लावत असतो. तर असे हे हिना अत्तर आपण या दिवशी खरेदी करून घरी आणू शकतो. तसेच आपल्याकडे ऑलरेडी जर स्वामींची मूर्ती आहे आणि आपण जप करत असू परंतु आपल्याकडे जपमाळ नसेल तर गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावरती आपण स्वामी मंत्राचा किंवा दत्तगुरूंच्या मंत्राचा किंवा इतर कोणत्याही मंत्राचा जप करण्यासाठी जपमाळ जी आहे तर ती खरेदी करून नक्कीच घरी आणू शकतो. तसेच स्वामी समर्थ सारामृत, गुरुचरित्राची पोथी ही जर आपल्याकडे नसेल तर या दिवशी आपण नक्कीच ती खरेदी करू शकतो. स्वामी समर्थ रांगोळीचा जो साचा आहे तर तो जर आपल्याला या दिवशी भेटला आणि आपल्याकडे तो नसेल तर तो सुद्धा आवर्जून आपल्याला खरेदी करून घरामध्ये आणायचा आहे. स्वामी समर्थ नावाची प्लेट जर आपल्याला हवी असेल, आपलं जर दुकान असेल किंवा आपल्याला घरामध्ये ती लावायची असेल, गाडीमध्ये ती लावायची असेल तर नक्कीच स्वामी समर्थ नावाची जी प्लेट आहे तर ही सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो. तसेच स्वामींच्या चरणावरती अर्पण करण्यासाठी सोनचाफ्याची फुले आपण या दिवशी आवर्जून खरेदी करू शकतो. स्वामींसाठी आपण वस्त्र, मुकुट, पिवळ्या रंगाचे जे पदार्थ आहेत नैवेद्य म्हणून तर ते सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो आणि त्यांना अर्पण करू शकतो. याचप्रमाणे स्वामींना अत्यंत प्रिय असलेले असे बेसनाचे लाडू सुद्धा आपण घरी बनवून स्वामींच्या चरणी अर्पण करू शकतो किंवा आपण हे सुद्धा खरेदी करून स्वामींना अर्पण करू शकतो. श्रावण महिन्यामध्ये महादेवांची विशेष पूजा केली जाते आणि त्यासाठी आपल्याकडे जर शिवलिंग नसेल तर याची सुद्धा खरेदी आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी करू शकतो. पारद शिवलिंग किंवा तांब्याचे धातूचे शिवलिंग आपण घरामध्ये आणून त्याची स्थापना करू शकतो. आपल्या देवघरामध्ये अजूनही शंख नसेल तर दक्षिणावर्ती शंखाची आपण या दिवशी खरेदी करून आपल्या घरामध्ये स्थापना करू शकतो. त्याचप्रमाणे या दिवशी केळी फळ जे आहे तर ते माकडांना खायला देण्यासाठी आपण खरेदी करू शकतो. याच दिवशी आपण केळीचे झाड किंवा उंबराचे झाड हे सुद्धा लावू शकतो आणि याची प्रत्येक गुरुवारी पूजा करू शकतो. पिवळ्या रंगाच्या वस्तू आपण उंबराच्या झाडाला, त्याचप्रमाणे केळीच्या झाडाला जर प्रत्येक गुरुवारी अर्पण केल्या, पिवळे तांदूळ असतील, पिवळी मिठाई असेल, पिवळी फळे, पिवळी फुले, तर आपला गुरुग्रह हा प्रबळ होत असतो. त्याचप्रमाणे आपल्या इच्छा पूर्ण होत असतात. त्यामुळे आपण केळीचे झाड, उंबराचे झाड हे सुद्धा या दिवशी लावू शकतो. त्याचप्रमाणे पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित असते. आपल्याकडे श्रीयंत्र नसेल तर त्याची सुद्धा आपण या दिवशी खरेदी करून घरामध्ये स्थापना करू शकतो. ज्या घरामध्ये श्रीयंत्र आहे तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी अखंड वास करते, पैसा कधीही कमी पडत नाही. त्याचप्रमाणे श्रीयंत्रावरती ठेवण्यासाठी कमळगट्ट्याच्या माळेची सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकतो. आपण या दिवशी चांदीचा शिक्का खरेदी करून तो आपल्या देवघरामध्ये ठेवू शकतो किंवा लाल कपड्यामध्ये बांधून
आपण तो तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकतो आणि प्रत्येक पौर्णिमेला त्याची पूजा करू शकतो. तसेच गजलक्ष्मी जर आपल्याकडे नसतील तर 2 गजलक्ष्मी आपण या दिवशी खरेदी करू शकतो. ज्या घरामध्ये गजलक्ष्मी असतात त्या घरामध्ये धनधान्यामध्ये काहीही कमी पडत नाही. आपल्या घरामध्ये अजूनही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती सुद्धा आपण या दिवशी खरेदी करून घरामध्ये स्थापना करू शकतो. अन्नपूर्णा मातेच्या कृपेनेच आपल्याला जे काही अन्न मिळते तर ते मिळत असते आणि म्हणूनच आपण अन्नपूर्णेची पूजा केलेली सुद्धा कधीही वाया जात नाही. तर अशा काही वस्तू आहेत ज्या वस्तूंची आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी खरेदी करू शकतो आणि त्या वस्तू आपल्या देवघरामध्ये आपल्या घरामध्ये स्थापन करू शकतो.